आज तर लवकर जायचंय म्हटलं, आज काही झालं तरी लवकर सकाळी 5 वाजता उठून रस्त्यावर आलो. मग रस्त्यावर करायचं म्हटलं, खूप दिवसातून आज रनिंग करणार आहे. मग रनिंग करायला स्टार्टअप केलं. तर जायचं ना भावांनो, मग खूप दिवसातून आज तर रनिंग केली, पण आधी पण करायचं पण एवढा दम नव्हता लागत. आता तर खूपच दम लागतोय म्हटल्यावर तर आता स्टॉप तर घ्यावंच लागतोय. मग स्टॉप तर घेतला, पण नदीवर घेतला. इतकं भारी वातावरण झालं तर सकाळी एकदम एवढ्या सुपर सकाळच्या वातावरणात तो वॉर्मअप केलाच पाहिजे. मग काय साईड जम्प करत होतो. जम्प करता करता आपल्याला थोडासा पायाला प्रॉब्लेम होता. पायाचा तर लय इश्यू आहे मोठा, पण मग आता आपल्याला साईड जम्प जास्त नाही करता येणार म्हटल्यावर तर कैचीच तर जास्त, कैचीचं तर स्टॅमिना तर खूप आहे आपला, पण रनिंगचा स्टॅमिना पण खूप आहे, पण आपल्या पायाची साथ नाही देत आपल्याला रनिंगला. मग काय, जेवढं वर्कआउट आहे आपल्या लक्षात तेवढं वर्कआउट कर. जेवढा तुम्ही वर्कआउट करशाल तेवढा फायदा आहे. आणि वर्कआउट केल्याचे फायदे पण जसं की मी आता साईड सेटअप मारतो ना, याच्यात मांड्यांमध्ये ताकद येते जास्ती करून. आणि जर उड्या मारल्या ना याच्यात पण पाय भरत्या, पोटऱ्या भरत्या. पण जर रनिंग बंद असल्यावर ना हा वर्कआउट मी हमखास करतो, कारण माझी जी रनिंग बंद असली का मी हा वर्कआउट हमखास करतो, कारण स्पीड वाढतं माझं तर स्पीड वाढतंच. पण मग वर्कआउट जर जेवढा घेरशाल ना तुम्ही तेवढा फायदेशीर राहील. आपला वर्कआउट पण पूर्ण झाला तर जर तुम्ही फॉलो नसेल केलं तेवढं फॉलो पण करून घ्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.